बोलवत तुम्ही? अरे हो ये बस. बाकी तुझं काम कसं चाललंय? हो, माझं काम मजेत चाललंय. कामाबद्दल काही प्रश्नच नाही. बरं. अरे बोलवलं म्हणजे मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना, काय बोलायचं? हे बघ विक्रांत, अरे दुसरं काही नाही. एका बापाची आपल्या मुलाकडून जी अपेक्षा असते तीच मला व्यक्त करायची आहे तुझ्या बाबतीत. कोणत्या अपेक्षा? अरे विक्रांत, तुला ती माहीतच आहे. अरे मला खरंच विक्रांत असं वाटतं की माझ्या पाठीमागे या समाजाचा आदर करणारा आणि या चळवळीशी एकनिष्ठ राहणारा माझा विक्रांत मला बघायचा आहे रे. अण्णा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला या विषयावरती बोलायचं नाही आहे. तरी पण तुम्ही या विषयावर का बोलताय आणि का मला तुम्ही या माझ्यासाठी मला दिवसताय आणि तुम्ही पण तुमच्या वेदना करता तुमच्या मनाला. विक्रांत, अरे कसं असतं, अरे प्रत्येक बापाला हेच वाटत असतं आपल्या मुलाने आपला वारसा हा जोपासावा. आणि मी तेच स्वप्न तुझ्या बाबतीत पाहतोय रे. अण्णा, तुम्हाला चांगलं माहिती आहे मला समाजाच्या ह्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. विक्रांत, अरे कोणतीही गोष्ट म्हटली की ती सुरुवातीला नवीनच असते आणि एकदा का तू त्याच्यामध्ये उतरलास ना की चळवळ देखील तुला आपोआप कळेल बघ. अहो अण्णा, कोणत्या चळवळीबद्दल बोलताय तुम्ही? जी चळवळ जी आत्ता वळवळ करते ती? अहो आम्ही पण चळवळीमध्ये नसलो तरी पण त्या चळवळीचा आम्ही लेखा ठेवतो अण्णा. विक्रांत, अरे तू ज्या चळवळीला नावं ठेवतेस ना त्या चळवळीने आज समाजाचा उद्धार केला आहे. आणि विक्रांत, अरे तू ह्या चळवळीबद्दल एवढा राग का डोक्यात धरतोस? हे बघ, अरे तू सगळ्यांना तसा गाळबोट लावू नकोस. अरे आमच्यासारखी चळवळीत काम करणारी खंदी माणसं आहेत या चळवळीमध्ये. अहो अण्णा, मी तुमच्याविषयी नाही बोलत आहे. अहो अशा कितीतरी रती महारथी आपल्या समाजामध्ये आहेत जे आपल्या समाजाच्या नावाखाली आपली पोटं भरत आहेत. विक्रांत, सारांनाच दोषी ठरवू नका तुम्ही. मग काय करू सांगा? सांगा सीमा, काय करू? हे बघ विक्रांत, अरे जशी हातापायाची बोटं सारखी नसतात ना तशी प्रत्येकाची विचारसारणी ही एकसारखी नसते. अरे म्हणून का तू असं आपल्या समाजाकडे पाठ करणार आहेस का?